प्रदेश अध्यक्ष हा म्हणजे नवरा कुंकाचा असल्यामुळं त्यांना बोलता येत नाही, म्हणून त्याने मनातल्या मनात नाविलाजानं झाकली मूठ 1.25 लाखाची. त्यांच्या लक्षात आलं की ह्या वक्तव्यामुळं आपल्या महानगरपालिकेचा पराभव 100% भाजपवाल्याचा होणार आहे. विलासराव साहेबांची आठवण पुसायला त्याच्या 7 पिढ्या यावं लागेल. तुम्ही लातूरचं रेल्वे स्टेशन पाहिलं तर लातूरकरांना त्यांची आठवण येते. लातूरला रेल्वे त्यांनी आणली. लातूरच्या एअरपोर्टला पाहिलं तर माननीय विलासराव देशमुख साहेबांची आठवण येते. इव्हन मला तर असं वाटतं की भाजपमधल्या त्या जे उमेदवार उभारलेत ते कालपासून भारतीय जनता पार्टीचे परेशान आहेत. काल लातूर येथे भाजपाचे जे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आहेत त्यांनी एक विलासराव साहेबांवर वक्तव्य बोललं होतं. त्यानंतर काँग्रेस पक्ष आक्रमक झाले. आपल्याबरोबर काही पदाधिकारी आहेत काँग्रेसचे, काय सांगाल? काल जे प्रदेश अध्यक्ष भाजपाचे त्यांनी वक्तव्य केले त्याच्यावर काय प्रतिक्रिया असणार? कालच्या वक्तव्याचं मी जाहीर लातूरचा मतदार म्हणून लातूरचा नागरिक म्हणून जाहीर निषेध करतो. आणि त्या वक्तव्याचं महाराष्ट्र प्रदेशचे जे कोणी अध्यक्ष म्हणून मिरवतात त्या अध्यक्षांनी थोडी मनाला जर लाज असली तर आताच्या क्षणाला ताबडतोब राजीनामा द्यावा. आणि ज्यांना विलासराव देशमुख साहेबांबद्दल माहिती आहे अशा व्यक्तींना त्याने अध्यक्ष करावा. जर भविष्यात तो मूर्ख माधुरचोद माणूस जर लातूरात आला तर आम्ही लातूरचे मतदार म्हणून लातूरचे नागरिक म्हणून त्याला जोड्याचा हार घातल्याशिवाय आम्ही त्याला शांत बसणार नाही. त्याला थोडी जर विलासराव देशमुख साहेबांबद्दल माहिती असेल तर त्या मूर्खांना भातखेडा, वांजरखेडा, बिनगा, रमजापूर, मांजरा डॅमची उंची, महाराष्ट्रात मांजरा डॅमहून MIDC ला आणलेलं पाणी, मांजरा कारखाना असेल, विकास कारखाना असेल, रेना कारखाना असेल, ना जात नाही पात नाही धर्म नाही, सर्व धर्माला सोबत घेऊन ज्यांनी विकास केला त्या देशमुख साहेबांबद्दल बोलल्याबद्दल त्या मूर्ख प्रदेश अध्यक्षाचा त्या कुत्र्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. बरं, भाजपाचे जे म्हणत आहेत की आम्हाला विलासराव साहेबांविषयी आदर आहे, परंतु त्यांच्या प्रदेश अध्यक्षावर त्यांनी देखील बोलणं टाळते. मी तुम्हाला एक छोटस उदाहरण देतो. मी तालुक्याचा पदाधिकारी होतो, साहेब शेम होते. ज्या व्यक्तीनं साहेबाला 95 मध्ये पराभव केला त्या साहेबाच्या वर्षा बंगल्यावर मी आणि आदरणीय झवर काका त्या गोष्टीचे साक्षीदार आहेत. बोलून घेऊन एखादा व्यक्ती पराभव केला तर समोरच्या व्यक्ती चेहरा बघत नाही, पण साहेबांना त्या व्यक्तीला बोलून घेऊन औरंगाबादला इंग्लिश स्कूलची मान्यता दिली. तो देखील व्यक्ती साहेबाबद्दल काल जो बोलला त्याबद्दल तळतळ करतोय. विरोधी पक्षाचा जो आज शहराचा अध्यक्ष आहे त्याचे वडील शिवाजी पाटील कवेकर काल जे बोलले प्रदेशाध्यक्षांना त्या विषयाबद्दल तळतळ बोलतात. म्हणजे विरोधी पक्षामध्ये असतील किंवा भाजपचे कार्यकर्ते असतील त्यांना देखील कालचं वक्तव्य मान्य नाही. त्याही काही ज्यांनी विलासराव देशमुख साहेबांना जवळून बघितलंय त्या लोकांनी मनातल्या मनात जाहीर निषेध केलाय. पण ते पक्षाचे कार्यकर्ते प्रदेश अध्यक्ष हा म्हणजे नवरा कुंकाचा असल्यामुळं त्यांना बोलता येत नाही, म्हणून त्याने मनातल्या मनात नाविलाजानं झाकली मूठ 1.25 लाखाची. त्यांच्या लक्षात आलं की ह्या वक्तव्यामुळं आपल्या महानगरपालिकेचा पराभव 100% भाजपवाल्याचा होणार आहे. आणि वंचित आघाडी व काँग्रेसची आघाडी महानगरपालिकेवर झेंडा फडकवून आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब, आदरणीय अमित देशमुख साहेब, आदरणीय आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाचा विजय हा मी नागरिक म्हणून 100% आम्ही करणार. त्या प्रदेश अध्यक्षाला लातूरात आल्यानंतर जोडे मारणार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय काँग्रेस, जय वंचित. अजून आपल्या बरोबर काही माजी नगरसेवक आहेत, काय सांगाल? जे वक्तव्य काल विलासराव साहेबांवर केले त्याच्यावर काय प्रतिक्रिया असणार आहे? विलासराव साहेबाबद्दल BJPचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे की विलासराव साहेबांच्या आठवणी पुसून टाकल्या जातील. विलासराव साहेबांची आठवण पुसायला त्याच्या 7 पिढ्या यावं लागेल. कारण इथे विलासरावांचं काम एवढं मोठं आहे की त्यांच्या कामामुळं आज लातूरची ओळख आहे. विलासराव साहेबांनी मुख्यमंत्री असताना, केंद्रात मंत्रिपद भूषविलं असताना त्यांनी जे लातूरचा विकास केलेला आहे जिल्ह्याचा, त्या विकासाला कुठल्याही जिल्ह्यामध्ये जाऊन बघा तुम्ही, परभणी, नांदेड, जालना, कुठेही तुम्हाला अशा प्रकारचा विकास दिसणार नाही. आणि त्याच विलासरावबद्दल जर हे वक्तव्य प्रदेशाध्यक्ष करत असतील तर त्यांना आता आमचे मित्र माजी सभापती श्री स्वामी यांनी बोलल्याप्रमाणे त्यांना जोड्याचा हार घालावा लागेल आणि त्यांची मिरवणूक काढावं लागेल.
काल जे वक्तव्य केलं भाजपाचे जे रवींद्र चव्हाण आहे त्यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावर काय प्रतिक्रिया असणार आहे? काल त्यांनी जी प्रतिक्रिया केली ही त्यांच्या पदाला न शोभणारी प्रतिक्रिया आहे. कारण एका प्रदेशाध्यक्षाने त्याच्या महाराष्ट्रामध्ये सर्व स्तरातली त्याला माहिती असली पाहिजे. ते एखाद्या जिल्ह्यामध्ये येतात आणि महाराष्ट्र लेवलवरच्या राज्य लेवलवरच्या नेत्याबद्दल जी प्रतिक्रिया देतात ती अतिशय शोभदायी आहे. कारण त्यांनी काय सांगितलं की विलासराव देशमुख साहेबांची आठवण पुसून चालली की काय. अहो तुम्ही कसं विलासराव देशमुख साहेबांच्या आठवणी विसरणार आहेत. तुम्ही लातूरचं रेल्वे स्टेशन पाहिलं तर लातूरकरांना त्यांची आठवण येते. लातूरला रेल्वे त्यांनी आणली. लातूरच्या एअरपोर्टला पाहिलं तर माननीय विलासराव देशमुख साहेबांची आठवण येते. लातूरला पहिलं विमान माननीय विलासराव देशमुख साहेबांनी दाखवलं. 10वी-12वीचा बोर्ड लातूरला माननीय विलासराव देशमुख साहेबांनी आणला. असे कित्येक उदाहरणं मी सांगू शकतो की जे विलासराव देशमुख साहेबांनी लातूरकरांसाठी दिल्या. इथला लातूरकर रोज माननीय विलासराव देशमुख साहेब जगतोय आणि माननीय विलासराव देशमुख साहेब सुद्धा लातूरकरांसाठी जगले. एवढ्या महान व्यक्तीसाठी एवढ्या छोट्याशा निवडणुकीसाठी तुम्ही भेदभावचे वक्तव्य करता, चुकीचे वक्तव्य करता, हे काही शोभणारं नाहीये. आणि विलासराव देशमुख साहेब इथं कणाकणात आहेत. तुम्ही इथल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला विचारा की तुमची विलासराव देशमुख साहेबांची आठवण म्हणजे काय. अहो तो बोट दाखवेल मांजरा नदीच्या त्या बॅरेजेसवर आणि तिथं थांबलेल्या पाण्यामध्ये माननीय विलासराव देशमुख साहेबांची तो छाया दाखवेल, प्रतिमा दाखवेल. तुम्ही असं लोकांच्या मनातलं विलासराव देशमुख तुम्ही कधीही काढू शकणार नाही. पण तुम्ही जे वक्तव्य केलं त्याचा जो प्रतिसाद, तीव्र प्रतिसाद जो विरोधामध्ये आहे तो तुम्हाला भोगावा लागेल आणि लातूरकर तुम्हाला त्याच्यात सोडणार नाही. बरं, असंही म्हटलं जातंय की त्यांनी सुपारी घेऊन इथं आले होते. जे काही पदाधिकारी सामान्यावर जे कमेंट येत आहेत की त्यांनी सुपारी घेऊन आले होते. कसं आहे, तो सामान्य लोकांची तीव्रता आहे. म्हणजे काय असतं, आता सामान्य नागरिक जेव्हा बोलतो तेव्हा त्याच्या मर्यादेच्या पुढे जाऊन तो बोलत असतो. सुपारी वगैरे हा विषय बोलण्याचा आहे, तो त्याची तीव्रता आहे त्या बोलण्यामागची. कारण त्यांचं बोलणंच असं होतं. इव्हन मला तर असं वाटतं की भाजपमधल्या त्या जे उमेदवार उभारलेत ते कालपासून भारतीय जनता पार्टीचे परेशान आहेत. कारण असं वक्तव्य जेणेकरून एका वार्डापुरता व्यक्ती नाही तर संपूर्ण शहर त्याच्यामुळं दूषित झालेलं आहे. आणि याचा परिणाम त्यांच्या सुद्धा भावी निवडणुकीवर होणार आहे. त्याच्यामुळे ते परेशान झालेले आहेत आणि साहजिकच ती तीव्र लातूरच्या नागरिकांची प्रतिक्रिया आहे त्यांच्या विरोधात. तुम्हाला असं वाटतंय की खालच्या पातळीवरच देखील राजकारण करायला? हो, खालच्या भाजपचं राजकारण नेहमीच खालच्या पातळीवरच असतं. तोडो फोडो राज करो ही भूमिका त्यांची नेहमी असते. पण त्यांच्या हे लक्षात नाही आलं की लातूरमध्ये राजकारण चालतं हे सुसंस्कृत पद्धतीनं चालतं. इथं माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेबांचा वारसा आहे. विलासराव देशमुख साहेब, दिलीपराव देशमुख साहेबांनी त्या सुसंस्कृत राजकारणाला खतपाणी घातलं आणि आज ती परंपरा माननीय अमित विलासराव देशमुख साहेब पुढे चालवतात. लातूरच्या राजकारणामध्ये व्यक्तिगत लेवलवर कधीच टीका झाली नाही. देशमुख साहेबांनी केली नाही, अमित देशमुख साहेबांनी केली नाही. इव्हन आजपर्यंतच्या भाजपच्या कुठल्याही नेत्यांनी व्यक्तिगत लेवलवर टीका कधी केली नाही. हे लातूरचं सुसंस्कृत राजकारण आहे. पण या कालपर्वाच्या या एक 5-10 वर्षापासून हे लातूरचं राजकारण सुसंस्कृत असलेलं भारतीय जनता पार्टी बिघडवते, व्यक्तिशः टीका करते. लातूरच्या राजकारणात राजकारण हे फक्त निवडणुकीच्या काळात असायचं, नंतरचं काम हे फक्त विकासाचं व्हायचं. पण हे सध्या जे चाललंय, जे भारतभर त्यांनी केलं, जे महाराष्ट्रभर त्यांनी केलं ते लातूरमध्ये करण्याचा प्रयत्न करतायत. पण ते त्यांच्या लक्षात नाही आलं लातूरकर हे विलासराव देशमुख साहेबांनी उभं केलेलं राजकीय सुसंस्कृतपणाचं एक स्थळ आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही असं येऊन बोलता. त्याच्यामुळे नागरिकांच्या तीव्र भावना, ते कुठल्याही पक्षाचा असो, ते त्यांच्या विरोधात उमटलेले आहेत. सर्वसामान्यावर बी या शब्दाचा फरक पडला आहे. सर्वसामान्य बी आक्रमक व्हाले, तर त्यांना काय सांगणार आहात तुम्ही? नाही, सर्वसामान्य हे जर आक्रमक झालेले असतील तर ते येणाऱ्या 15 तारखेला ते त्यांची आक्रमकता त्यांच्या बोटातनं दाखवून देतील. बरं, आपल्या बरोबर अजून काही पदाधिकारी आहेत. काय सांगाल, हे विलासराव साहेबांनी जे वक्तव्य केले, जे पुसून टाकू म्हणले, त्याच्यावर काय प्रतिक्रिया असणार? म्हणजे चव्हाण साहेबाच्या 7 पिढ्या जरी लातूरला आल्या तर आमच्या साहेबांचं वक्तव्य पिटवू शकणार नाही. म्हणजे आता जे यांनी वक्तव्य केले की या खालच्या पातळीचं राजकारण असं पाले म्हणून देखील म्हटलं जातं, ते चुकीचं आहे. साहेब लातूरकरांच्या मनात आहेत. हा, ते कधी हे होणार नाही, पुसले जाणार नाही. अजून आपल्या बरोबर आहेत. काय सांगाल?
माननीय चव्हाण जे बोलले त्याचा मी निषेध करतो आणि विलासरावजीची प्रतिमा लातूरमध्ये पुसली जाऊ शकत नाही हे तितकंच खरं आहे. त्यांनी जे कार्य केले इथं लातूरमध्ये लातूरचा विकास करण्याचं त्याच्यात थोडी कमतरता काहीच नाहीये आणि हा बाहेरून येऊन बोलतायत म्हणजे त्याचा निषेध करतील लातूर जनता. अजून आपल्या बरोबर काय आहेत, काय सांगाल या काय नाही, वक्तव्याबद्दल? साहेबाचं कसं आहे, साहेबांनी केलेलं आहे लातूरसाठी आणि घराघरात साहेबांचं नाव आहे आणि असे लोक येऊन काही जर आमच्या साहेबाला बदनाम करत हे फार चुकीचं आहे. ह्याच्यावर निषेध करतो मी. एकंदरीत पाहायला गेलं तर हे होते कार्यकर्ते. लातूरून माणिक मुंडे, स्टोरी.com.